हॅलो. युनिट्स अँड मेजरमेंट्सचं आजचं आपलं हे 8वं सेशन आणि या सेशनमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत एस्टिमेशन ऑफ एररच्या अंतर्गत कॅल्क्युलेशनचा पार्ट आणि त्यानंतर मग बघणार आहोत रूल्स फॉर डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर्स आणि त्याच्याच अनुषंगाने आपण बघणार आहोत त्यानंतर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर कालच्या सेशनमध्ये आपण एस्टिमेशन ऑफ एरर बघितले आणि सगळे त्याचे जे फॉर्म्युले होते ते बघितले आणि पुन्हा एकदा ते रिवाइज करूया कारण त्याच्यावरती बेस्ड एक जे न्यूमेरिकल आहे जे तुमच्या पुस्तकामध्ये जो एक्सरसाइज दिला आहे त्याच्यामध्ये जी न्यूमेरिकल सोडवायला दिली आहे त्यातलं ते 8वं न्यूमेरिकल आहे ते आपल्याला त्याचा वापर करून सोडवायचं आहे. पुस्तकामध्ये एक सोडवून दिलेलं आहे परंतु जे तुम्हाला होमवर्कसाठी दिलं आहे एक्सरसाइजमध्ये दिलं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी आपण जे गेल्या सेशनमध्ये बघितले ते सगळे फॉर्म्युले जे आहेत ते एकदा रिकॉल करूया. तर मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू दॅट इज मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू कशी काढली आपण तर जेवढ्या काही तुमच्याकडे नंबर्स असतील जेवढी रिडिंग्स असतील त्या सगळ्यांची बेरीज करा आणि जेवढी रिडिंग आहे त्या संख्येनं त्याला भागायचं आहे. ही सरासरी आपण जशी काढतो त्या पद्धतीने आपण त्याला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू असं म्हणतो. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपण बघितला होता ॲब्सोल्यूट एरर. सो पर्टिक्युलर एका रिडिंगमधलं जर आपल्याला ॲब्सोल्यूट एरर चेक करायचं असेल तर आपण कसा बघणार आहोत तर डेल्टा A1 जर असेल म्हणजेच A1 मधला ॲब्सोल्यूट एरर काढायचा असेल तर आपण कसं बघणार आहोत जी सरासरी व्हॅल्यू काढली होती त्या व्हॅल्यूमधून ही जी मेन रिडिंग आहे ती व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आणि त्यानंतर त्याचं मॉड्युलस घ्यायचं. याचा अर्थ ज्याच्या जी संख्या मोठी असेल त्याच्यातून लहान संख्या वजा करून आपल्याला जो थोडक्यात फरक जो असणार आहे तो फरक आपल्याला ॲब्सोल्यूट एरर म्हणून बघायचा आहे. सो त्याच पद्धतीने आपण डेल्टा A2 बद्दल बोललोय A मीन मायनस A2. सो A मीन आणि A2 याच्यामधला फरक आपल्याला घ्यायचा आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. त्यामुळे जर समजा वजाबाकी जरी निगेटिव्ह आली तरी ती आपण निगेटिव्ह म्हणून कन्सिडर करणार आहोत. आपण फरक बघणार आहोत त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे असा या मॉड चिन्हाचा म्हणजे आता ज्या दोन उभ्या रेषा आहेत त्याचा तो अर्थ आहे. तसंच डेल्टा A3 काय येईल मग A मीन मायनस A3 त्याचा मॉड. सो जर मीन ॲब्सोल्यूट एररचा विचार केला तर मग हे जे या ज्या सगळ्या आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या असतील डेल्टा A1 डेल्टा A2 या सगळ्यांची मग बेरीज करायची डिवाइडेड बाय n. सो याने आपल्याला मीन ॲब्सोल्यूट जसं आपण याचा मीन व्हॅल्यू काढली तसे जे सगळे ॲब्सोल्यूट एरर त्यांची बेरीज भागिले जेवढ्या काही संख्या होत्या जेवढी रिडिंग होती आपली त्याने आपण भागलं की आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर मिळेल. त्यानंतर आपण बघितलं होतं रिलेटिव्ह एरर आणि या रिलेटिव्ह एररमध्ये आपण काय बघितलं होतं तर जो मीन ॲब्सोल्यूट एरर होता त्याला मीन व्हॅल्यूने आपण डिवाइड करणार होतो. आणि त्यानंतर पर्सेंटेज एरर. रिलेटिव्ह एररला जर आपण 100ने गुणलं तर आपल्याला पर्सेंटेज एरर मिळतो. सो रिलेटिव्ह एरर काय आहे डेल्टा A मीन अपॉन A मीन. सो या पद्धतीने आपण हे 5 फॉर्म्युले बघितले होते. तर ते न्यूमेरिकल काय आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. सो बघा इथे काय म्हटलंय इन ओम्स एक्सपेरिमेंट द व्हॅल्यू ऑफ द अननोन रेजिस्टन्सेस वेअर फाउंड टू बी 6.12 ओम 6.09 ohm, 6.22 ohm and 6.15 ohm. Calculate the mean absolute error, relative error and percentage error in the measurement. पुस्तकामध्ये जेव्हा विचारले तेव्हा नुसतंच ॲब्सोल्यूट एरर झाले ते ॲक्च्युली मीन ॲब्सोल्यूट एरर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सुरुवातीलाच आपण त्याची जी मीन व्हॅल्यू आहे किंवा आपण ज्याला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणतो ती आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. इथे विचारली नाही परंतु याचा वापर आपल्याला पुढे करावा लागतो. रिलेटिव्ह एररसाठी आपल्याला ते लागणारच आहे त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. सो मीन कसा काढणार आपण या 4 ज्या संख्या दिलेल्या आहेत 4 व्हॅल्यूज रेजिस्टन्सेसच्या त्या घेतल्यात आपण त्यांची बेरीज भागिले 4 कारण 4 अंक दिले 4 संख्या दिल्यात म्हणून आपण इथे 4 ने भागले. सो इथे आपला n किती आहे 4 आहे. तर त्यांची बेरीज आपण केली तर आपल्याला बेरीज मिळेल 24.58 भागिले 4 म्हणजे 6.145 ओम. ही आपली मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू आलेली आहे. सो याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे याच्यासाठी आपण ती कॅल्क्युलेट केले त्यामुळे इथे हे या न्यूमेरिकलमध्ये हे आपल्याला विचारलेलं नाही परंतु ही इसेन्शियल व्हॅल्यू आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागलेली आहे. तर त्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल तर इथे मीन ॲब्सोल्यूट एरर विचारलं आहे तर आपल्याला पहिल्यांदा ॲब्सोल्यूट एरर जे आहेत ते सगळे घ्यावे लागतील आणि मग त्यानंतर आपण मीन ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करू. सो त्यासाठी आपल्याला आता काय करावं लागेल बघा ॲब्सोल्यूट एरर काढायचं. तर पहिला ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1. सो A मीन मायनस A1. स्वतः A मीन आपण कॅल्क्युलेट केला आहे. सो 6.145 आणि पहिली जी व्हॅल्यू होती आपली ती होती 6.12 ओम आणि मग यांची जर वजाबाकी केली तुम्ही
थोडक्यात हा 6.120 असल्यासारखा आहे 120, आणि मग आपण जर वजाबाकी केली तर 0.025 येईल. त्याच पद्धतीने आपल्याला डेल्टा A2 कॅल्क्युलेट करता येईल. इथे बघा 6.145 मायनस 6.09, आणि वजाबाकी करताना ही गोष्ट लक्षात घ्या, इथे डेसिमल नंतर 2च डिजिट आहेत हे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला असं वाटेल की 145 मधून 9 गेले म्हणजे 136 वगैरे राहतील, असं नाही आहे बघा. हा 090 आहे थोडक्यात. सो 145 मधून तुम्ही 90 वजा करताय. तसंच इथे पण 145 मधून तुम्ही 120 वजा केलेत हे लक्षात घ्या. नाहीतर काय होईल, इथे पण तुम्ही असंच म्हणाल की 6.145 मधून 12 गेले, असं करायचं नाही आहे ते. सो इथे तिसरा जो डिजिट असणार आहे तो 0 असणार आहे. डेसिमलच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे, आणि अशी आपल्याला वजाबाकी करायची असते, हे नेहमी लक्षात ठेवा. सो इथे सुद्धा डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट जर आपण घेतला तर तुमच्या ते लक्षात येईल की 6.090 असं आहे ते, आणि 0.055 असं त्याचं आन्सर येईल. सिमिलरली डेल्टा A3 तुमचा किती येईल बघा, 6.145 मायनस 6.22, तो येते 0.075. आता मी तर तुम्हाला सांगितलं तसं ही संख्या लहान आहे आणि इथली मोठी आहे बघा ऑब्व्हियसली. सो इथे 220 आहे ॲक्च्युली. सो आता 6.145 मधून 6.220 काही जाणार नाही, पण आपण इथे काय करतोय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत. म्हणजे याच्यातून आपण हे ॲक्च्युअली वजा केलेत आणि 0.075 लिहिलं आहे. ओके. सो ही मॉड साईन याचा अर्थ काय की तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन काय आहे ते काय बघू नका, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतोय. आणि मग A4 डेल्टा A4 जो आहे तो याच पद्धतीने हा 6.150 असल्यासारखा आहे. सो 0.005 बघा 2 0 आले तिथे, त्यामुळे सो या पद्धतीने आपण हे ॲब्सोल्यूट एरर्स कॅल्क्युलेट करून घेतले. आणि आपण आता मीन ॲब्सोल्यूट एरर जर काढणार असू तर या चौघांची बेरीज भागिले 4. सो या पद्धतीने मीन ॲब्सोल्यूट एरर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सो मीन ॲब्सोल्यूट एरर बघा 0.025 प्लस 0.055 प्लस 0.075 प्लस 0.005. सो यांची जर आपण बेरीज केली तर 0.16 येते. हे तुम्हाला कळण्यासाठी मी 0.160 असं लिहिलं आहे पूर्ण. सो जर तुम्ही बेरीज करून बघितलात तर ती 0.16 डिवाइड बाय 4. इथे सुद्धा काही लोकांना असं वाटतं 0.16 डिवाइड बाय 4 म्हणजे 0.4, असं नाही आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो, त्या 0ला भागल्यावर 0 येतो, त्याच्यानंतर या 4ने आपण 1ला भागतो, मग भाग लागत नाही, इथे 0 होतो, मग इथे 1 राहिल्यानंतर पुन्हा 6 आपण घेतला की मग 4 चौक 16 होतो. हे लक्षात घ्या फक्त. काही वेळेला काय होतं, हे मेन कॅल्क्युलेशन जे आहेत तिथे किरकोळ एरर्स राहतात आणि मग सगळं जे न्यूमेरिकल आहे ते चुकतं. त्यामुळे प्रिकॉशन आपल्याला घ्यावी लागणार आहे. सो मीन ॲब्सोल्यूट एरर आत्ता आपल्याला मिळालेला आहे. सो आपल्याला पहिलं जे विचारलं होतं मीन ॲब्सोल्यूट एरर ते आपल्याला मिळालं आहे. सो आता याचा वापर करून आपण रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करणार आहोत बघा. सो रिलेटिव्ह एरर काय आहे, तर रिलेटिव्ह एरर म्हणजे डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. सो डेल्टा ए मीन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला जो आहे 0.04, आणि ए मीनची व्हॅल्यू मगाशी आपण कॅल्क्युलेट केली 6.145, आणि मग याचा जर आपण भागाकार केला तर 0.0065 ओहम. सो मागचा जो आपण एक रविवारी सेशन घेतला ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने भागाकार कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवलं आहे. सो याचा लॉग बघायचा, याचा लॉग, यांची वजाबाकी करून त्याचा अँटीलॉग घेतलात की तुम्हाला हे उत्तर मिळतं. सो आणि आता याच्या पुढे काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर पर्सेंटेज एरर. तर तुम्हाला मी म्हटलं पर्सेंटेज एरर म्हणजेच बेसिकली काय असतं, तर हा रिलेटिव्ह एरर इंटू 100 असतो. सो हा रिलेटिव्ह एरर म्हणजे हे तर मी ते ज्या व्हॅल्यूज होत्या इथे वरती तसेच्या तसे इथे आपण कॉपी पेस्ट करून घेतले इंटू 100. त्याच्यामुळे मग काय होईल, याचं उत्तर किती आलं होतं 0.0065 इंटू 100, म्हणजे याचा अर्थ 2 डेसिमल पॉईंट इथे आता हा शिफ्ट होईल. सो 0.65% एवढा आपला पर्सेंटेजच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एवढा आपला पर्सेंटेज एरर या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला दिसतो. सो एकूण 3 व्हॅल्यूज ज्या आपल्याला विचारल्या होत्या त्याच्यामध्ये जो मीन ॲब्सोल्यूट एरर आहे तो आपला 0.04 ओहम आला आहे. त्याच्यानंतर जो रिलेटिव्ह एरर आहे तो आला आहे 0.0065 ओहम, आणि पर्सेंटेज एरर आहे तो आहे 0.65%. सो या पद्धतीने आपण हे न्यूमेरिकल सोडवू शकतो. तर यानंतर आपण थेट आपलं पुढचं जे शेवटचं आर्टिकल आहे तिथे जाऊया, कारण मध्ये एक जे आर्टिकल आहे ते आज लगेच होणार नाही पूर्ण, म्हणून कारण त्याच्यावरती एक न्यूमेरिकल आहे जे कॉम्बिनेशन ऑफ एररशी रिलेटेड आहे. तर थेट आपण सिग्निफिकंट फिगर्स बघण्यासाठी जातो आणि त्याचे जे रूल्स आहेत ते काय काय आहेत त्याच्यावरती एक नजर फिरवूया. सो सिग्निफिकंट फिगर्स कशा लिहिल्या जातात, कशा काउंट केल्या जातात हे फक्त मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो पहिलं काय आहे बघा, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 178.43 cm3, there are 5 significant digits which are
17843. सो सगळे जे नॉन झिरो नंबर्स तुम्हाला दिसत आहेत हे सगळेचे सगळे सिग्निफिकंट नंबर्स आहेत. सो एकूण किती आहेत? 5 नंबर्स आहेत त्याच्यामध्ये. सो देर आर 5 सिग्निफिकंट डिजिट्स. ओके, सो एकदम सिंपल आहे. त्यानंतर बघा, ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे मध्येच कुठेतरी झिरो जर असेल तर तो सिग्निफिकंट आहे. एक्झाम्पल दिलं बघा त्यांनी की समजा 165.02 आहे, तर हा या झिरोला इथं व्हॅल्यू आहे, कारण जर हा इथे नसता तर याची व्हॅल्यू बदलली असती. सो व्हॅलिड आहे. हा इकडच्या साईडला असता तर त्याला काही अर्थ नव्हता किंवा इकडच्या साईडलाही अर्थ नव्हता. म्हणजे याचा अर्थ इथे सुद्धा तो व्हॅलिड झाला. आता नॉन झिरो झिरो असलेला नंबर, नॉन झिरो असतील ते सगळे व्हॅलिडच आहेत, प्लस हा जो झिरो आहे तो 2 नॉन झिरो नंबरच्या मध्ये असल्यामुळे तो सुद्धा व्हॅलिड झाला आणि त्यामुळे काउंटिंग झाले 5. 1 2 3 4 आणि 5. सो या पद्धतीने जर 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जो झिरो येईल तो सिग्निफिकंट असणार आहे, त्यामुळे तो सुद्धा काउंटिंगमध्ये येईल. त्यानंतर पुढे बघा, जर नंबर 1 पेक्षा लहान असेल तर काय होईल बघा. The zeros or zeros on the right of the decimal point and to the left of first non-zero digit are not significant. So basically इथे बघा या कंडिशनमध्ये काय झालंय तर हे बघा, 2 नॉन झिरो नंबरच्या मध्ये जो आलेला आहे झिरो तो आपण काउंटिंगला घेणार आहोत, पण हे इकडचे जे झिरोज आहेत ते आपण काउंटिंगला घेतलेले नाही आहेत. त्यामुळे हे जे अंडरलाईन केले तर अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. आणि त्यामुळे या कंडिशनमध्ये आपण काय करतोय तर 1 4 0 आणि 5 हे फक्त 4च नंबर जे आहेत ते सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. सो हे लक्षात घ्या. सो या पद्धतीने एखादं MCQ मध्ये किंवा व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये विचारलं जाईल तुम्हाला की या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत किंवा सिग्निफिकंट फिगर किती आहे ते तुम्ही सांगा. सो तुम्ही ते इझिली सांगू शकता. त्याशिवाय आणखीन एक आपल्याकडे चौथा रूल जो आहे तो फक्त एक तुम्हाला पुन्हा एक सांगून ठेवतो. द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट non-zero number are significant, but for this the number must be written with the decimal point. So decimal point मध्ये जर असेल तर याला का व्हॅल्यू आहे हे लक्षात घ्या, कारण ही आपली जर रिक्वायरमेंट असू शकते की 4 डेसिमल पॉईंट पर्यंत तुमचं आन्सर लिहा, तर हे आन्सर 1.501 सुद्धा आलं असतं, येऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीत काय होतं की आपल्याला सांगितलेलं असतं की 4 डेसिमल पॉईंट पर्यंत लिहा, म्हणून आपण काय करतो मग अशा वेळेला झिरोचा वापर करतो या ठिकाणी. सो इथे मात्र मग आता लक्षात घ्याल काय होतंय तर हे जे 4 अंक जे आहेत हे सिग्निफिकंट आहेत. सो या नंबरमध्ये पण जर बघितलं तुम्ही तर हे जे 1500 जे आहेत कारण हे रिक्वायरमेंटनुसार आपण इन्क्लूड केलेले आहेत. सो 4 सिग्निफिकंट फिगर्सपर्यंत जर आपल्याला लिहायचं असेल तर पुढे आपल्याला हे 00 द्यावे लागतील. इथे देऊन चालणार नाहीत, कारण इथे जर दिले तर याची व्हॅल्यू चेंज होईल. सो इथे हे 00 लिहिल्यामुळे त्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार, पण आपण 4 सिग्निफिकंट फिगर्सपर्यंत तो नंबर लिहिला असं आपल्याला दिसेल. सो ही ती कंडिशन आहे. त्यामुळे हे आपले 4 बेसिक रूल आहेत ते तुम्हाला सांगितले. पण प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही. काय होतं बघा, समजा एखादी लेंथ आहे, जर तुम्ही ती मीटरमध्ये लिहिली, समजा 100 मीटर आहे, तर तिचे जर सेंटीमीटर करायचे झाले तर पुन्हा आपल्याला 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे ते होतील 10,000 सेंटीमीटरच्या भाषेत, आणि मग मिलीमीटरच्या भाषेत अजून त्याच्यावरती 2 झिरो द्यावे लागतील, बरोबर आहे ना. सो अशा वेळेला मग काय होतं की असे तुम्ही किती झिरोज देणार आणि किती सिग्निफिकंट फिगर्स होणार हा विषय होतो. मग अशा वेळेला काय होतं तर आपण एक नवीन कन्सेप्ट इथे इंट्रोड्यूस करतो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी, आणि ती कन्सेप्ट जी आहे ती आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करायची आणि सिग्निफिकंट फिगर्स या केसमध्ये कसे लिहायचे ते फक्त तुम्हाला सांगतो. सो सगळ्यात पहिली महत्त्वाची कंडिशन काय आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडसाठी तिच्यावरती नजर टाकूया. काय आहे बघा, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज a into 10⁻n, where a is the number such that 0.5 is less than or equal to a less than 5 and n is an integer called the order of magnitude. म्हणजे तुम्हाला फिजिकल क्वांटिटी किंवा जो फिजिकल नंबर आहे तो कसा एक्सप्रेस करायचा आहे बघा. इथे a म्हणून एक नंबर असेल इंटू 10⁻n, म्हणजे 10च्या घातांकाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे, पॉवर ऑफ 10 मध्ये आपल्याला तो एक्सप्रेस करायचा आहे. हे करत असताना आपल्याला ए ची कंडिशन काय पाहिजे बघा, ए कसा असला पाहिजे 5 पेक्षा हा लहान असणार आहे आणि
0.5 असला तरी चालेल किंवा 0.5 पेक्षा मोठा पाहिजे. याचा अर्थ जेव्हा तुम्ही तो नंबर एक्सप्रेस कराल पॉवर ऑफ 10 मध्ये, तेव्हा तो नंबर 0.5 किंवा 0.5 पेक्षा जास्त आणि एक्झॅक्टली 5 पेक्षा कमी असला पाहिजे. सो याची जर आपण काळजी घेतली तर तुम्हाला एक्झॅक्टली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मिळून जाईल. एक एक्झाम्पल घेतलं की तुमच्या लक्षात येईल, म्हणजे एक्झॅक्टली काय तिथे एक्झाम्पल समोर आलं की तुम्हाला मी इझिली ते एक्सप्लेन करू शकेन, म्हणजे तुमच्या ते लगेचच लक्षात येईल. तर बघूया पहिलं एक्झाम्पल काय आहे ते. तर पहिलं एक्झाम्पल आहे बघा, रेडियस ऑफ अर्थ इक्वल टू 6400 किलोमीटर. सो अर्थची जी रेडियस आहे ती 6400 किलोमीटर आहे. ओके, आणि मग जर आपण ती मीटरमध्ये आपल्या नेहमीच्या जर युनिटमध्ये आपण एक्सप्रेस करायची झाली तर ती आपण कशी एक्सप्रेस करू शकतो बघा. तर या पद्धतीने 0.64 इंटू 10⁷ मीटर. आता काय झालं बघा, किलोमीटरचे जर मी मीटर केले तर किती होईल, 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं बरोबर. म्हणजे याच्यावरती किती शून्य आले असते, एकूण 3 शून्य अजून वाढले असते. मग आता याचा अर्थ काय होतो बघा, मी तुम्हाला म्हटलं की जो तुमचा जो ए हा नंबर आहे हा काय होईल, तर हा 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान असला पाहिजे. सो डेसिमल पॉईंट आपण बरोबर मारलाय बघा, 0.64 म्हणजे 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा नंबर मिळालाय आणि 5 पेक्षा लहान आहे. समजा हा पॉईंट इथे असता तर काय झाला असता, 6.4 झाला असता, जो की 5 पेक्षा मोठा ठरला असता. आणि म्हणून आपण बरोबर 5 आणि 0.5 याच्या मधला अंक म्हणजे 0.64 घेतलाय. आणि तो येण्यासाठी आपण पुढे 10ची पॉवर किती लागेल ती आपण चेक केली आणि ती येते किती, तर 0.64 इंटू 10⁻⁷ मीटर. सो या कंडिशनमध्ये मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, तर ती आली 7 आणि आपले जे सिग्निफिकंट फिगर्स आले ते किती आहेत, 2. सो आपण असं लिहिणार आहोत, द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 7 अँड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 2. ओके, सो हा जो नंबर आहे हा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने बसवून घ्यायचा आहे पहिल्यांदा या फॉर्मॅटमध्ये. ती जी आपली अट आहे 0.5 लेस दॅन ऑर इक्वल टू ए लेस दॅन 5. सो या कंडिशनमध्ये आपण पहिल्यांदा हा जो नंबर आहे ए हा बसवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जी 10ची पॉवर शिल्लक राहील ती जी पॉवर आहे ती म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि इकडच्या साईडला जी फिगर शिल्लक राहिली ती आहे सिग्निफिकंट फिगर. सो तिच्यात किती अंक येतात ते बघा आणि ठरवा. सो त्याच्यानंतर आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया असंच. काय बघा, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ई इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. सो आपला ए कुठला आहे, 1.6. आता आपली कंडिशन काय होती बघा, तर 0.5 आणि 5च्या मध्ये पाहिजे. तर बरोबर 1.6 हा 0.5 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ हा जो नंबर आहे हा परफेक्टली पहिल्यांदाच एक्सप्रेस केलेला आहे. सो आपल्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट करण्याची गरज पडत नाही. आणि मग आपण काय बघतोय, तर 10ची पॉवर किती आहे, -19. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे, -19. आणि मग सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत इथे सुद्धा 2. सो आपण या पद्धतीने हे लिहितोय, हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -19 अँड द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स आर 2. सो या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर ए हा असा नंबर सिलेक्ट करायचा आहे जो 0.5 आणि 5च्या मध्ये असणार आहे. आणि मग जी काही 10ची पॉवर असेल ती म्हणजे तुमची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे उदाहरणार्थ समजा नंबर असेल एखादा 5000, तर तुम्ही डेसिमल पॉईंट कुठे आणणार बघा. आता तुमचं कन्फ्युजन असं असू शकते की 5.000 लिहायचा की 0.5 आणि पुढे 000 ठेवायचा. तर सिम्पल आहे, कारण आपल्याला काय सांगितलंय 5 पेक्षा लहान पाहिजे, हे कंपल्सरी आहे बघा, लेस दॅन. सो 5 चालेल का, 5.000 तर चालणार नाही. जर तो पॉईंट इकडे शिफ्ट केला तर किती होईल, तो 0.5 असा होईल. आणि 0.5 चालतो का, तर चालतो, कारण आपण काय म्हटलंय, तो जो ए आहे हा 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा पाहिजे. याचा अर्थ 0.5 इतका असला तरीही चालेल. म्हणजे 5000 हा जो अंक आहे तो आपण कसा लिहू शकतो, 0.5. मग 10⁻² किती होतील त्याचा विचार करा आणि तुम्हाला जमतंय का बघा की ही पॉवर ऑफ 10 म्हणजेच आपली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येते आणि सिग्निफिकंट फिगर याच्यामध्ये किती आहेत.